शिक्षण म्हणजे प्रकाश, शिक्षण म्हणजे घडणं, वाढणं आणि माणूस बनणं. पण आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाचं स्वरूप बदललं आहे. ते ज्ञानदायी न राहता रँकदायी झालं आहे. नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज. अभ्यासाच्या नावाखाली एक पिढी मानसिकदृष्ट्या गुदमरती आहे आणि याच गुदमरलेल्या जगण्याचा आक्रोश एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येतून व्यक्त झाला. इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीमुळे शिकणाऱ्या यश यादवच्या मृत्यूमुळे. मात्र ही केवळ एक घटना नाहीये, ही एक लक्षण आहे त्या शिक्षण पद्धतीचं जे माणूस घडवत नाही तर विद्यार्थी मोडून टाकतं. मग प्रश्न पडतो की यशची आत्महत्या अपघात की व्यवस्थेचं अपयश? यश अजित यादव इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमी मधील 12वीचा विद्यार्थी हॉस्टेलमधील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळला. पोलीस म्हणाले ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे, पण व्यवस्थेने केलेली. मुलगा हरवला, पण मागे अनेक प्रश्न टाकून गेला. त्यानं असा निर्णय का घेतला? कोणतं दडपण त्याच्यावर होतं का? काय फक्त मार्क कमी आले होते की क्लासमधील अपमान, भीती, शोषण याने तो संपला होता? श्रद्धा अकॅडमीचा चेहरा टॉपरच्या मागे टॉर्चर. श्रद्धा अकॅडमी सारख्या अनेक खासगी क्लासेसनी टॉपर फॅक्टरी तयार केली आहे. विद्यार्थ्यांना 12-14 तास बसून अभ्यास, सतत चाचण्या, मोबाईल काढून घेणं, चुकीसाठी वर्गात अपमान, झोपेचा अभाव ही रचना अभ्यासासाठी नव्हे तर मुलांना रँक मिळवून देण्यासाठी तयार केलेली स्पर्धेची जेल आहे. मुलं सांगतात, आम्हाला विचारलं जात नाही, ऐकलं जात नाही, फक्त नापास झाला की मानसिक छळ होतो. शिक्षक, व्यवस्थापक, पालक सगळे एक गोष्ट विचारतात, किती मार्क्स मिळाले, पण कोणी हे विचारत नाही किती झोप घेतलीस, तू ठीक आहेस का? पालक आणि समाज अपेक्षांचं ओझं की अंध स्वप्न. पालकांचं स्वप्न आपला मुलगा इंजिनियर, डॉक्टर, अधिकारी व्हावा, पण ही स्वप्न मुलांच्या मनावर लादली जातात. ज्यांना माहितीही नसतं आपल्याला खरंच काय करायचं आहे, त्यांना रँकसाठी दाबलं जातं. समाजही त्यांच्यासोबत असंच वागतो. यशस्वी मुलगा म्हणजे टॉपर, बाकी सगळे अपयशी. ही रँक संस्कृती आपल्याला माणूस म्हणून बधीर तर करत चालली नाही ना, जिचा शेवट कुठे होतो? एखाद्या यश सारख्या आत्महत्येत. व्यवस्थेचा अंधार, कोणीच जबाबदार नाही. अशा प्रकारच्या घटना वारंवार होतात. क्लासेसवर तक्रारी होतात, विद्यार्थी बोलतात, पालक रडतात, पण कोणीच जबाबदारी घेत नाही. म्हणून तर ह्या घटना वारंवार होत आहेत. शिक्षण विभाग गप्प, बाकीचे गप्प, अधिकारी गप्प. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून आत्महत्या म्हणून फाईल बंद आणि मग क्लासेस, पुन्हा नवीन जाहिरात, पुन्हा नवीन विद्यार्थी, पुन्हा नवे यशस्वी फोटो. मग या क्लासेसना राजकीय वरदहस्त आहे का? त्यांच्या विरोधात तक्रारी करणारी मुलंच पुन्हा त्याच वर्गात बसतात, हीच तर खरी शोकांतिका आहे. शिक्षणाचा हेतू काय याचा कधी कोणी विचार केलाय का? शिक्षणाने माणूस घडायला हवा. शिक्षणाने मूल विचारशील, सहनशील, विवेकी बनायला हवं. शिक्षणाने मुलाला आत्मभान, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान यायला हवा. पण आजचा शिक्षणाचा चेहरा क्रूर झालाय. टॉपर बन नंतर जग हे शिकवणारा. मुलांना रँक मिळवून दिलं जातं, पण जीवन जगण्याचं बळ दिलं जात नाही. आणि म्हणूनच यश सारखी प्रकरणं पुन्हा पुन्हा घडतात. खाजगी क्लासेससाठी कडक नियमावली हवी. प्रत्येक क्लासमध्ये मेंटल हेल्थ काउन्सिलिंग अनिवार्य करायला हवं. शिक्षण हा मानवी अधिकार आहे, ते शोषणाचं साधन होता कामा नये. समाजाने, पालकांनी आणि माध्यमांनी मिळून शिक्षणाला माणुसकीची किनार द्यायला हवी. यश यादव गेला, एक होणहार विद्यार्थी हरवला, पण त्याने दिलेला इशारा, त्याने सोडलेले प्रश्न अजूनही आपल्यासमोर आहेत. जर आपण आजही गप्प राहिलो तर उद्या यश नव्हे, आपलं मूलही असंच कुठंतरी हरवलेलं सापडेल. हा संघर्ष केवळ यशचा नाही, हा प्रत्येक विद्यार्थ्याचा संघर्ष आहे जो यशस्वी होण्याच्या नावे दबावाखाली जगतो. धन्यवाद. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.